नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र टेट एक्झाम 2025 रोजी होणाऱ्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील काही प्रश्न। मागील भागात आपण 12 प्रश्न बघितली होती। आज त्या पुढील प्रश्न आपण बघूया। प्रश्न क्रमांक 13, बालकाचे मानसशास्त्र हा रिकामी जागा पाया आहे। मूळ खेळण्याचा अभ्यासक्रमाचा शिक्षणाचा, तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिक्षणाचा। प्रश्न क्रमांक 14, प्रायोगिक पद्धत ही रिकामी जागा पद्धत आहे। पर्याय आहे सोपी, अवघड, शास्त्रीय वर्तनाची, तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शास्त्रीय। प्रश्न क्रमांक 15, अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेताना अध्यापनाचा वेग आणि प्रगती कशी आहे हे रिकामी जागा समजते। पर्याय आहे अध्ययन वक्रावरून, पठारावस्थेवरून, परीक्षेवरून, मित्रावरून, तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अध्ययन वक्रावरून। प्रश्न क्रमांक 16, प्रगती थांबण्याचा काळ याला रिकामी जागा म्हणतात। पर्याय आहे थकवा, पठारावस्था, अध्ययन वक्र, परिसीमा, तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पठारावस्था। प्रश्न क्रमांक 17, थॉर्नडाईकचे अध्ययन विषयक रिकामी जागा नियम आहेत। पर्याय आहे 5, 4, 3 आणि 2, तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 18, अभिजात अभिसंधान ही याची उपपत्ती होय। रिकामी जागा थॉर्नडाईक, स्किनर, बंडोरा, पॅव्लॉव, तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पॅव्लॉव। रिकामी जागा याने क्षेत्रीय उपपत्ती मांडली। पर्याय आहे कर्ट लेव्हिन, कोहलर, ब्रुनर, आसुबेल, तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्ट लेव्हिन। प्रश्न क्रमांक 20, प्रभुत्व अध्ययन पद्धती रिकामी जागा यांनी मांडली। पर्याय आहे आसुबेल, डॉक्टर ब्लूम, कर्ट लेव्हिन, कोल्फका, तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर ब्लूम। प्रश्न क्रमांक 21, प्रगती न दिसणाऱ्या आलेख भागास रिकामी जागा म्हणतात। पर्याय आहे अध्ययनवक्र, समायोजन, पठारावस्था, प्रगती, तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पठारावस्था। प्रश्न क्रमांक 22, शारीरिक व मानसिक अध्ययनास रिकामी जागा परिपक्वतेचे फार मोठे स्थान आहे। पर्याय आहे नैसर्गिक, प्रासंगिक, शारीरिक, बौद्धिक, तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नैसर्गिक। प्रश्न क्रमांक 23, शून्य प्रगतीचा काळ म्हणजेच रिकामी जागा होय। पर्याय आहे अध्ययन वक्र, पठारावस्था, सुट्टी आणि कंटाळा, तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पठारावस्था। प्रश्न क्रमांक 24, ज्ञानाची समर्पकता दाखवून देणारे उपपत्ती म्हणजे रिकामी जागा यांनी मांडली। पर्याय आहे स्किनर, लेव्हिन, ब्रुनर, बंडोरा, तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्रुनर। 25 क्रमांकाचा प्रश्न, चांगले अध्ययन होण्यासाठी रिकामी जागा आवश्यकता असते। पर्याय आहे सहकार्य, पुस्तकाची, शिक्षकाची, अवधानाची, तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अवधान। प्रश्न क्रमांक 26, अचानक उत्तर मिळण्याच्या अध्ययनास रिकामी जागा अध्ययन म्हणतात। पर्याय आहे उत्कृष्ट, प्रगतीचा टप्पा, मर्मदृष्टीमूलक, प्रयत्न, प्रमाद, तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मर्मदृष्टीमूलक। प्रश्न क्रमांक 27, अध्ययन वक्रावरून रिकामी जागांचा अंदाज येतो। अभ्यासाचा, परीक्षा अंकाचा, प्रगतीचा, तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रगतीचा। प्रश्न क्रमांक 28, कितीही प्रयत्न केले तरी आपणास रिकामी जागा बिंदूपर्यंत जाता येत नाही। पर्याय आहे शेवटच्या, परमोच्च, अंतिम, मध्यम, तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परमोच्च। प्रश्न क्रमांक 29, अध्ययन व अनुदेशन उपपत्तीची शोधकर्ता रिकामी जागा हे आहेत। पर्याय आहे मुख्याध्यापक, शिक्षक, कोहलर, आसुबेल, तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आसुबेल। प्रश्न क्रमांक 30, बुद्धिमत्तेचे संक्रमण रिकामी जागा यामुळे होते। पर्याय आहे कुटुंब, घर, अनुवंश, शाळा, तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनुवंश। प्रश्न क्रमांक 31, रिकामी जागा या अभिरुची घटक एकमेकांवर अवलंबून आहेत। पर्याय आहे अवधान, कल्पना, विचार आणि बुद्धी, तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अवधान। प्रश्न क्रमांक 32, अवबोधापासून निर्माण झालेली स्मृती प्रेरणा रिकामी जागा असते। पर्याय आहे मूर्त, अमूर्त, महत्त्वाची, वास्तविक, तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमूर्त। या पुढचे प्रश्न आपण पुढील भागात बघू। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका।